भुवनेश्वरी मॅडमनी तुम्हाला बाहेर आलेलं बघितलं ना तर खूप रागवतील. आधीच अधिपती पण अपसेट आहेत. या सगळ्याला कारणीभूत ती बाई आहे. परवा सगळ्यांसमोर तिनं तुला खोटं पाडलं. खूप राग आला होता मला अक्षरा. माझ्या डोळ्यांना दिसत होतं तुझ्यावर अन्याय होतोय, पण मनात असूनही काही करू शकलो नाही मी. अक्षरा, आता तू घाबरू नकोस. हा, तू लढ. तुला तुला जिथे बोलावंसं वाटेल तिथे बोल. मी तुझ्या बरोबर आहे. सत्यासाठी अशीच लढत राहा. अक्षरा, या आमच्या घराला तुझी गरज आहे पुरी. तुझी गरज आहे. आणि तू तू केपेबल आहेस. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे शिक्षण आहे. त्या भुवनेश्वरीकडे ते नाहीये. शिक्षण नाही, अडाणी बाई आहे ती. तिनं कितीही नाटकं केली तरी तू लढायचं. अकलेचा तोरा मिरवते ना ती, पण प्रत्यक्षात कारस्थान करते, कपट करते आणि सगळं काबीज करते. तू तिला घाबरायचं नाहीस. मी आहे तुझ्या बरोबर. मी ऐकलं, मी बघितलं. तुझा आवाज दाबला ते ना, हेच करते ती. आणि माझा आवाज तर गेली इतकी वर्ष तिनं दाबून ठेवलाय. अक्षरा, त्या दिवशी तू काही चुकीचं ऐकलेलं नव्हतंस अक्षरा. ती मुद्दाम तुझ्या समोर चुकीचं बोलली. तुला ऐकू जाईल असं आणि नंतर तुला तिनं खोटं पाडलं. बाबा, असं का बोलताय? मॅडम वाईट नाहीये. वाईट हा शब्द कमी पडेल त्याच्यासाठी. नीच हा शब्द सुद्धा कमी आहे. असं का बोलताय बाबा? त्यांचा माझ्यावर राग आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यावर, अधिपतींवर प्रेम आहे त्यांचं. प्रेम? त्या बाईला माणसांवरती प्रेम वगैरे करता येत नाही अक्षरा. म्हणजे? हे जे अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? कारण अधिपतीला तिने जर काबीज केलं ना तर तिला या घरावर सत्ता मिळवता येईल. कारण अधिपती माझा वारस आहे, सत्ता आहे, तिच्या हातातला हुकमाचा एक्का आहे तो. बाबा, तुम्ही हे असं? स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते अक्षरा. तिला प्रेम नाती कशाचं काही पडलेलं नाहीये. हे सगळा दिखावा आहे, ही सगळी नाटकं चालली आहेत तिची. कुणाचंच तिला काही वाटत नाही. आणि तिला अधिपतीशी पण काही देणं घेणं नाहीये. उद्या वेळ आली ना तर खरोखर अधिपतीला सुद्धा विष घालेल ती, मला विश्वास आहे. नाही बाबा, ते त्यांनी मला अडकवण्यासाठी केलं. असं कसं त्या अधिपतींना विष, स्वतःच्याच मुलाला विष कसं देतील? त्या अधिपतींवर किती जीव आहे त्यांचा. आणि कुठली आई असं का करेल? खरंय तुझं. कुठलीच आई असं करणार नाही. तेच तर, कुठली आई स्वतःच्या मुलावर विष प्रयोग का करेल? आई नाही, पण भुवनेश्वरी करू शकते. म्हणजे तुम्ही म्हणताय आई करू शकत नाही, पण भुवनेश्वरी मॅडम करू शकतात? म्हणजे कारण ती त्याची आई नाही.
काय? होय, भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाही. खरी आई नाही म्हणजे? भुवनेश्वरीने अधिपतीला जन्म दिलेला नाही. भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदात्री नाही. आई आहोत आम्ही तुमची. आई. कोण नाही म्हणले मग? जन्म नाही दिला म्हणजे? अक्षरा 9 महिने आपल्या पोटात वाढवून जिने त्याला जन्म दिला ती बाई भुवनेश्वरी नाही. बाबा, तुम्ही काय बोलताय बाबा? मी खरंच तेच बोलतोय अक्षरा, आणि तेच तू ऐकतेस. नाही नाही बाबा, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का? माझ्या मनात राग आहेच, पण ती आई नाही आहे त्याची, ती वैरीण आहे त्याची. आणि हे मी फक्त मनातल्या रागापोटी बोलत नाहीये, हेच खरं आहे. म्हणजे मला कळलं नाही. अधिपतींची केवढी भक्ती आहे त्यांच्यावर, आणि भुवनेश्वरी मॅडम त्या जगाशी कशाही वागतील, पण अधिपतींवर किती जीव आहे त्यांचा. तरी सुद्धा ती अधिपतीची जन्मदात्री आई नाही. तुम्ही नाही म्हणताय. असं कसं? ओ, तुमचा तुमच्या आईवर नाही, बायकोवर विश्वास आहे का? आमच्या मायेवर तुम्हाला शंका आहे का? तुम्हाला खरंच असं वाटतं आम्ही तुम्हाला इश देऊ? हा, काय तर बोलताय काय आई साहेब? सोनबाईंना का नाही कळत? का वागत्यात ते असं? त्यांनी अजून आम्हाला ओळखलं नाही काय? त्यांच्या या अशा एका वागण्यामुळं आमचं अवसानच गळालंय. असं वाटलं की आम्ही या घरासाठी जे काय केलं त्याची माती झाली. संशयाचं बोट आमच्याकडे केलं गेलं. आम्ही दाखवत नसलो तरी लई त्रास होतोय आम्हाला आतल्यात. आमची काय बी चुकी नसताना आरोपीवानी बघत होत्या सोनबाई. परवापासून आम्हाला झोप नाही अधिपती. विषय कशाला मनाला लावून घेत आहे? दुसरं काय बी झालं असतं का नाही तर आम्ही पचवलं असतं, पण तुमच्या बाबतीत काही घडलं की काही सुचत नाही बघा आम्हाला. तुम्ही आमचा आधार आहेसा, कणा आहेसा, काळजाचा तुकडा आहेसा अधिपती. अधिपती काय बी झालं तरी आमच्या मायेबद्दल कधी शंका आणू नका, कारण तुमची आई होणं सगळ्यात मोठं सुख आहे आमच्यासाठी. कसं म्हणजे? हे काय आहे? खूप मोठी स्टोरी आहे ती. माझ्या आयुष्याची वाताहत केली तिनं. माझा भूतकाळ आहे तो आठवला तरी अंग थरथरायला लागतं माझं. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तिनं, आणि माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करते जाणून बुजून. म्हणजे माझा भूतकाळ खूप खडतर आहे अक्षरा. जी वेळ माझ्यावर आली, जे संकट माझ्यावर आलं ते वैऱ्यावरही येऊ नये कधी. आणि ते संकट म्हणजे
तरी बदलता येत नाही. असं काय झालं बाबा भूतकाळात? ते सगळं आठवलं तरी मस्तकात तिडीक जाते माझ्या. असं वाटत बाबा तुला त्रास होतोय का? त्रास होत असेल तर आपण जाऊया का? थांब अक्षरा. आज मला बोलवते. हा त्रास मला आज नाही, गेले कित्येक वर्ष होतोय. माझा दाबून ठेवलेला संताप उफाळून येतो मध्ये मध्ये आणि मग मी आवेशात त्या बाईला मारायला जातो. तिला जीवे मारायचं होतं मला, पण माझ्या तब्येतीनं माझी साथ दिली नाही कधी. माझ्या मुलानं कधी साथ दिली नाही माझी. इतकी वर्ष त्या खोलीत खितपत पडलो मी. आणि या सगळ्याला कारण ती भुवनेश्वरी आहे. बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. म्हणूनच तुला हे सगळं मला सांगायचं आहे अक्षरा. त्या बाईनं माझी जी अवस्था केली आहे ती माझ्या मुलाची, माझ्या सुनेची व्हायला नकोय. म्हणजे अक्षरा, हेच मला तुला कधीपासून सांगायचं होतं, पण मला बोलता येत नव्हतं का. पण आता ती वेळ आली आहे. जे काही खरं आहे ते सगळं तुला कळायला हवं. बाबा भुवनेश्वरी मॅडम जर अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत तर मग त्यांच्या खऱ्या आई कोण आहेत? आणि कुठे आहेत त्या इथे आपल्या बरोबर या घरात का राहत नाहीत? त्यांचं नाव काय आहे? तिचं नाव चारुलता. चारुलता. चारुलता माझी बायको, माझी सहचारिणी, माझी चारुलता. MA झाली होती ती. लिटरेचर मध्ये PhD करणार होती ती. आणि मी मास्टर्स केलंय ऍग्रीकल्चर मध्ये. मला तुमच्या शिक्षणाबद्दल माहित होतं, पण त्या एवढ्या शिकल्या होत्या? ती जास्त शिकली होती. अक्षरा, या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती. पण मग सगळं पहिल्यापासून सांगतो तुला. चारुलता, एका लग्नात तिला पहिल्यांदा बघितलं मी. पहिल्याच भेटीत आम्ही दोघे एकमेकांना आवडलो. चारुलता खूप सुंदर गायची आणि मी सतार वाजवायचो. तिथेच आमचे सूर जुळले. मी रेतसर मागणी घातली तिला. आमचं लग्न झालं. चारूच्या घरात पण शिक्षणाची परंपरा होती. तिचे आई वडील खूप चांगले होते. आमचं लग्न झालं आणि 2 कुटुंब जोडली गेली. माझे आई वडील माझ्या लहानपणी वारले होते. मी 18-19 वर्षाचा असताना. आधी माझी आई गेली, मग बाबाही गेले. मी स्वतःच्या हिमतीवर माझं शिक्षण पूर्ण केलं. स्वतःच्या पायावर उभा राहिलो. बिझनेस सुरू केला. पण माझ्या आयुष्यात स्थैर्य आलं ते माझ्या लग्नानंतर. माझी चारुलता घरात आल्यानंतर. चारू खूप हुशार, सुशिक्षित, गुणी, प्रेमळ, सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची, प्रेमाने वागायची. महत्वाचं म्हणजे तिच्यात एक अदब होती, एक ग्रेस होती, खानदानीपणा होता. साधी राणी उच्च विचारसरणी होती तिची. आणि महत्वाचं म्हणजे तिला आमच्या श्रीमंतीचा कसलाही माज नव्हता, गर्व नव्हता. घरात कार्स होत्या आमच्या, पण शक्यतो चारू कार वापरायची नाही. बसनं फिरायची, रिक्षाने फिरायची, रस्त्यावरून चालायची, सामान्य आयुष्य जगायची चारू.
घरातल्या नोकरांना सुद्धा कुटुंबासारखं वागवायची अगं. हसतमुख असायची. लग्न करून घरी आल्यानंतर माझ्या सगळ्या घराचा ताबा घेतला तिनं. सगळ्या घराला आपलंसं केलं. मला गाणं आठवतं तिचं आत्ताही. तशी सगळीच गाणी खूप छान गायची, पण क्लासिकल बेसची गाणी विशेषतः खूप गोड गायची. मी तासन तास तिची गाणी ऐकायचो आणि कधी कधी सतारीची साथ करायचो तिला. मी तुला म्हटलं ना अक्षरा, चारूची राहणी खूप साधी होती, पण विचार खूप उच्च होते. आणि ही भुवनेश्वरी तिच्या बरोबर उलट. अडाणी, कंगावेखोर, नाटकी, पाताळी अंतरी, शिक्षणाचा तिटकारा असणारी आणि कमालीची क्रिकेट. पण मग भुवनेश्वरी मॅडम ह्या घरात कशा आल्या? माझं दुर्दैव. म्हणजे चारुलताचा आणि माझा सुखाचा संसार चालू होता. अगदी दृष्ट लागावी असा. आम्हाला अधिपती झाला तेव्हा तर आकाश ठेंगणं झालं होतं आम्हाला. चारुलता खूप आनंदात होती. अधिपतीनं खूप शिकावं अशी इच्छा होती चारुलताची. ती सारखी म्हणायची, आपण अधिपतीला खूप शिकवूया, परदेशी पाठवूया, तो सायंटिस्ट होऊ दे, निदान उच्च शिक्षित होऊ दे. चारुलताला शिक्षणाचं खूप महत्व होतं. काय? हो. पण मग पुढे? पुढे आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. म्हणजे काय झालं? एकदा मी बेंगलोरला गेलो होतो 4-5 दिवसांसाठी. आणि नेमकं त्या काळात चारुलताच्या वडिलांची तब्येत बिघडली. चारुलताची आई तिच्या लहानपणीच गेली होती, त्यामुळे वडिलांचं सगळं ती बघायची. आता वडिलांची तब्येत बिघडली आहे म्हटल्यावर ती त्यांना भेटायला निघाली होती. त्याच वेळेला आमचा अधिपती आजारी पडला होता. चारू विवंचनेत होती की काय करावं. अधिपती आजारी होता, त्याला प्रवासात घेऊन जाणं तिला शक्य नव्हतं, म्हणून अधिपतीला तिनं पंढरीकडे सोपवलं आणि ती एकटीच तिच्या बाबांना भेटायला निघून गेली. जुलै महिन्याचे दिवस होते आणि त्या दिवशी तर बेभान पाऊस होता. काय कसं झालं माहिती नाही, पण चारू ज्या बसमधून जात होती ती बस नदीच्या पात्रात कोसळली. कोणाला काही करता आलं नाही ग. सगळे प्रवासी वाहून गेले, काही बुडाले. मला ही बातमी कळल्यावर मी बेंगलोरवरून तातडीनं परत आलो. जिथं हा अपघात घडला होता आम्ही तिथं गेलो. पोलिसांनी, तिथल्या स्थानिक नागरिकांनी लोकांना शोधायचा प्रयत्न केला. काही डेड बॉडीज सापडल्या. एक डेड बॉडी चारुलताशी मिळती जुळती होती. मी बघितलं, चेहरा ओळखू येत नव्हता, पण साडी, मंगळसूत्र चारूचं होतं. तिच्या अशा अचानक जाण्यानं मी पुरता उद्ध्वस्त झालो अक्षर. माझ्या अधिपतीकडे बघून मला सावरावं लागलं. त्याच्याकडे लक्ष देणं, त्याला बरा करणं, त्याला सावरणं
माझ्यासाठी महत्वाचं होतं. मी अधिपतीकडे बघायचो, मला चारूचे शब्द आठवायचे, ह्याला खूप शिकवूया, सायंटिस्ट करूया, त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवूया. चारू माझ्या आयुष्यात नाहीये हे मला झेपतच नव्हतं. पण त्याच्या बरोबरीने ही जाणीव होती की माझ्यापेक्षा माझ्या अधिपतीचं दुःख मोठं आहे. मी चारूचे अंत्यसंस्कार केले आणि तिचा फोटो माझ्या डोळ्यासमोर माझ्या खोलीमध्ये लावला. म्हणजे तुमच्या खोलीत जो फोटो आहे तो भुवनेश्वरी मॅडमचा नाहीये? नाही,